नमस्कार, मी अध्या खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला गुढीपाडवा स्पेशल खूप सुंदर असा मराठमोळा मेकअप लुक दाखवणार आहे. खूप साऱ्या ज्या लेडीज आहेत त्या असा विचार करतात की पटकन एखादी साडी घालू दे, थोडासा मेकअप करू दे, पूजा करून एकदाची गुढी उभारली की आपलं काम संपलं. पण फ्रेंड्स, मला कुठेतरी असं वाटतं की गुढीपाडवा म्हटलं की आपलं मराठी नवीन वर्ष, त्यामुळे या दिवशी खूप सुंदर अशी साडी किंवा नऊवारी घालून, छान असा मेकअप करून, खूप सारी जी असेल नसेल ती आपली ज्वेलरी घालून, छान अशी नथ घालून, हातात हिरवा चुडा, आपली जी चंद्रकोर टिकली असते, असं मस्त नटून आहे ना गुढी उभारणे. मला असं वाटतं की आपण असं करायला पाहिजे. मला जेव्हा पण असं सण असले की मला जेव्हा पण अशी चान्स मिळते ना नटायची, सजायची, तेव्हा मी साडी किंवा नऊवारी घालते, छान असं मेकअप करते, असेल नसेल ती माझी सर्व ज्वेलरी घालते आणि मस्तपैकी पूजा करते. कारण आपण गृहिणी आहोत. गृहिणींचं कसं असतं माहिती आहे, आपण पूर्ण दिवस घर सांभाळतो, मुलं बाळं सांभाळतो, सासू सासऱ्यांचं करतो, स्वतःकडे लक्ष द्यायला ना अजिबात वेळ नसतं. मला वाटतं सण एक अशी गोष्ट आहे, या दिवशी आहे ना आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला एक चान्स मिळतो, ठीक आहे, एक संधी मिळते, ठीक आहे. तर अशा वेळेला ना ती संधीचं सोनं करायचं. इतर वेळेस आपण स्वतःकडे लक्ष देत नाही आणि दुसरी पण कोणी आपल्याकडे लक्ष देत नाही. पण असं सण वगैरे असलं आणि आपण एकदम छान असं नटलं ना, तर सगळ्यांचा जो लक्ष असतो ना तो आपल्याकडे असतो. तर मला असं वाटतं की जेव्हा पण सण असेल त्या दिवशी खूप सुंदर साडी घालायची, नऊवारी घालायची. आणि मराठी सण म्हटलं ना तर क्या बात आहे. मराठी सण म्हटलं ना की छान अशी साडी, नऊवारी, मेकअप आणि महाराष्ट्रीयन ज्वेलरी असली ना तर खूप छान दिसतं आणि आपल्याला पण आतून आहे ना खूप प्रसन्न वाटतं. त्यामुळे या गुढीपाडव्याला छान अशी साडी घाला, नऊवारी घाला, खूप सुंदर मेकअप करा, असेल नसेल ती ज्वेलरी सगळी घाला आणि पूजा करा आणि आपला गुढीपाडवा, आपला नवीन वर्ष जो आहे तो सुंदर असा साजरा करा. हां, आणि खूप साऱ्या ठिकाणी ना खूप छान छान कार्यक्रम असतात, रॅल्यासुद्धा असतात. तर आज मी तुम्हाला मेकअप लुक दाखवणार आहे ना, असा मेकअप लुक तुम्ही जर रॅलीला, तुमच्या घराच्या आजूबाजूला काही कार्यक्रम असेल, मी सांगणार आहे, मी दाखवणार आहे, तसा मेकअप लुक जर तुम्ही केलात तर खूप सुंदर दिसेल. तर चला, जास्त गप्पा न मारता लगेचच आपण व्हिडिओ सुरू करूयात. पण जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, ऑफकोर्स तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. नवीन सबस्क्रायबर जर तुम्ही माझे असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे. कारण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या नवीन सबस्क्रायबरचं नाव घेऊन त्यांना थँक्यू म्हणणार आहोत. आणि आत्ता जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांचेसुद्धा मी नाव घेणार आहे, पण व्हिडिओच्या एंडला घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. मेकअप करण्याआधी आपल्याला चेहरा स्वच्छ करून घ्यायचा आहे. इथे मी फेसवॉशने माझा चेहरा क्लीन करून घेतला आहे. आता गुढीपाडवा म्हटलं तर खूप उन्हाळा आहे, त्यामुळे आपल्याला वॉटरप्रूफ मेकअप करायचा आहे. इथे मी आईस क्यूब घेतला आहे आणि हा आईस क्यूब मी 2 मिनटं माझ्या पूर्ण चेहऱ्यावर रब करून घेते. त्याने काय होईल, माझे जे पोर्स आहेत ते मिनिमाइज होतील आणि माझी स्किन रिलॅक्स होईल आणि आपला जो मेकअप आहे पोर्स मिनिमाइज झाल्याने लॉंग लास्टिंग राहतो आणि पोर्समधून एक्स्ट्राचं सिबम म्हणजे एक्स्ट्राचं ऑइल बाहेर येणार नाही. छान असं 2 मिनटं मी जो आईस क्यूब आहे तो रब केलेला आहे. आता आपण स्किन केअर करणार आहोत. तर मी सगळ्यात आधी इथे एल्फ गुडनेसचा टोनर अप्लाय केलेला आहे. टोनर अप्लाय केल्याने आपले जे पोर्स असतात ते मिनिमाइज होतात आणि आपल्या स्किनचा pH बॅलन्स मेंटेन राहतो, ठीक आहे. त्यानंतर इथे मी लॅक्मेचं पीच मॉइश्चरायझर घेतलेला आहे. छान असं पूर्ण चेहऱ्याला अप्लाय केलं आहे आणि आपल्याला छान असं अप्लाय करून रब करून स्किनमध्ये पॅनिट्रेट करायचं आहे. त्याने काय होईल, आपली स्किन हायड्रेट होईल आणि आपला मेकअप पण लॉंग लास्टिंग राहील. छान असा मानेला पण मी अप्लाय करून घेतला आहे. आता मेकअपचा जो पहिला स्टेप आहे तो म्हणजे प्रायमर. उन्हाळा आहे त्यामुळे प्रायमर नक्की अप्लाय करा. त्याने आपले जे पोर्स असतात ते बंद होतात आणि आपला मेकअप लॉंग लास्टिंग राहतो. छान अप्लाय करून पूर्ण चेहऱ्याला मी फक्त स्प्रेड करून घेते, स्किनमध्ये पॅनिट्रेट नाही करणार, ठीक आहे. मानेला पण मी छान असं अप्लाय करून घेतला आहे. आता आपल्याला इथे कन्सिलर अप्लाय करायचं आहे. इथे मी ऑरेंज कन्सिलर घेतला आहे आणि थोडासा पीच. तुम्ही बघू शकता माझी जी अंडर आय एरिया आहे ती थोडीशी डार्क आहे, म्हणजे पिगमेंटेशन आहे. तर तिला हाईड करण्यासाठी सगळ्यात आधी मी ऑरेंज करेक्टर अप्लाय केला आहे. छान असं आयलिडवर आणि अंडर आय एरियावर अप्लाय करून फिंगरच्याच हेल्पने छान असं ब्लेंड करून घेतलेलं आहे. आणि आता तुम्ही फरक बघू शकता, जिथे कन्सिलर लावलेलं आहे तिथलं पिगमेंटेशन छान असं हाईड झालेलं आहे. आता दुसऱ्या डोळ्याच्या
डोळ्याच्या खाली आणि आयलिडवर मी छान असं कन्सिलर करेक्टर जो आहे तो व्यवस्थित अप्लाय केलेला आहे. त्यानंतर आता फाउंडेशनसाठी इथे मेबलिनचा फिट मी फाउंडेशन यूज करणार आहोत आणि हा वॉटरप्रूफ आहे, त्यामुळे तुमचा जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग राहील, अजिबात मेकअप उतरणार नाही. डॉट करून पूर्ण फेसवर मी छान असं अप्लाय करून घेतलेला आहे आणि छान असं आपल्याला पूर्ण फेसवर अप्लाय करायचा आहे. मानेवर पण अप्लाय करायचा आहे, गळ्याभोवती, कारण मानेचा आणि चेहऱ्याचा कलर वेगळा नाही दिसला पाहिजे. ठीक आहे, इथे मी ओला ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे आणि छान असं डॅबिंग मोशनमध्ये पूर्ण जो फाउंडेशन आहे व्यवस्थित ब्लेंड करून घेते. फ्रेंड्स, लक्षात ठेवा, ब्लेंडिंगसाठी थोडा जास्त वेळ द्या, त्याने तुमचा जो बेस असतो तो फ्लॉलेस होतो आणि छान असा ब्लेंड झाल्यामुळे केकी पॅची इफेक्ट अजिबात येणार नाही. छान असं पूर्ण चेहऱ्यावर मी फाउंडेशन अप्लाय करून ब्लेंड केलेलं आहे. त्यानंतर बघू शकता मी केसांच्या इथे असं आजूबाजूला पण व्यवस्थित असे केस मागं घेऊन फाउंडेशन आहे व्यवस्थित ब्लेंड केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर गळ्याभोवती जो फाउंडेशन लावला आहे तो पण व्यवस्थित ब्लेंड करते. त्यानंतर इथे मी स्विस ब्युटीचा हा कन्सिलर घेतलेला आहे. कन्सिलरने आपले जे फीचर्स असतात ते हायलाईट होतात आणि तुम्ही बघू शकता त्याने थोडीशी पिगमेंटेशन पण तुमची हाईड होईल. जर तुम्हाला जास्त पिगमेंटेशन नसेल तर तुम्ही करेक्टर न वापरता डायरेक्ट कन्सिलर जरी वापरलात, अप्लाय केलात, तरी तुमचं जे पिगमेंटेशन आहे, डार्क सर्कल असतात ते छान असे हाईड होतात. ठीक आहे, अप्लाय केल्यानंतर मी परत ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने छान असं ते व्यवस्थित ब्लेंड करून घेते. कन्सिलरने फीचर ते इन्हान्स होतातच, पण आपला जो फेस असतो ते फीचर्स असतात ते छान असे उठून दिसतात, पिगमेंटेशन हाईड होतो. त्यानंतर इथे मी लूज पावडर घेतलेली आहे NYBची. त्यानंतर सगळ्यात आधी मी बेकिंग करणार आहे. वॉटरप्रूफ मेकअप जर करायचा असेल तर छान अशी बेकिंग करा फेसची, त्याने तुमचा मेकअप अजिबात केकी होत नाही. ठीक आहे, सगळ्यात आधी अंडर आय एरिया, नोज एरिया, माउथ एरिया, जिथे जिथे कन्सिलर आधी अप्लाय केलेला आहे तिथे छान असं मी लूज पावडर अप्लाय करते. तुम्ही बघू शकता आयलिडवर पण कन्सिलर अप्लाय केलेला, तिथे पण छान अशी लूज पावडर अप्लाय करते. आणि जरा तुम्हाला माझा चेहरा भुतासारखा दिसत असेल तरी पण आपल्याला 20 सेकंद ही पावडर अशी चेहऱ्यावर ठेवायची आहे. त्यानंतर एका ब्रशने छान अशी ती एक्सेस पावडर आपल्याला काढून टाकायची आहे आणि छान अशी पूर्ण चेहऱ्याला आपल्याला ती ब्लेंड करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. मानेला मी लूज पावडर लावली नव्हती, त्यामुळे मानेला पण व्यवस्थित मी अशी अप्लाय करून घेते आणि ब्लेंड करते. यानंतर मी आता ॲब्रो फिल करून घेते. तर इथे मी ब्लू हेव्हनची ही ॲब्रो पेन्सिल घेतलेली आहे. जर तुमचे ॲब्रो पातळ असतील तर नक्की फील करा, त्याने डोळे खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात, आणि जाड असतील तर नाही केलात तरी चालेल. त्यानंतर मी ॲब्रो कोमने छान अशा त्या व्यवस्थित सेट करून घेते. ठीक आहे, आता आपण ॲब्रो व्यवस्थित सेट केलेले आहेत. आता आपण डोळ्यांचा मेकअप करणार आहोत. त्यासाठी इथे मी SFR कलरचा हिटेड विथ लव पॅलेट घेतलेला आहे आणि याच्यात तुम्ही बघू शकता खूप छान छान शेड तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर इथे मी एक छान असा लाईट पिंकिश कलर घेतला आहे, तो मी माझ्या क्रीजवर अप्लाय करत आहे आणि त्याचसोबत तो ब्लेंड देखील करत आहे. एकदम जास्तीचा कलर तुम्हाला नाही घ्यायचा आहे, थोडा थोडा कलर घ्यायचा आहे आणि अप्लाय करून व्यवस्थित असा क्रीजवर मी तो ब्लेंड करून घेते. त्यानंतर इथे मी मरून कलर आणि ब्राऊन कलर घेतलेला आहे. आता हा मरून कलर आणि ब्राऊन कलर मी माझ्या आउटर व्हीवर अप्लाय करते अशा प्रकारे, आणि त्यासोबत तुम्हाला ब्रशच्या हेल्पने छान असं ब्लेंड देखील करायचं आहे. आउटर व्ही आपल्याला थोडीशी डार्क ठेवायची आहे. ठीक आहे, तर आता तुम्ही बघू शकता आपली आउटर व्ही छान अशी क्रिएट झालेली आहे आणि छान अशी ब्लेंड देखील झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला क्रिएट करायची आहे. त्यानंतर आता मी इथे माझ्या साडीवर जो ग्रीन कलर आहे, ठीक आहे, तो घेतलेला आहे आणि तो मी माझ्या इनरपासून मिडलपर्यंत जी आयलिड आहे अशा प्रकारे फिंगरच्याच हेल्पने अप्लाय केलेला आहे कलर, आणि छान असा व्यवस्थित आपल्याला ब्लेंड करायचा आहे. यानंतर मी आयलायनरसाठी NYBचा आयलायनर घेतलेला आहे आणि आपल्याला छान अशी विंग क्रिएट करायची आहे. ठीक आहे, खूप पातळ मी अप्लाय केलेला हा आयलायनर. त्यानंतर इथे मी काजलसाठी SQचा बॅडस काजल घेतलेला आहे आणि काजल आपल्याला बोल्ड अप्लाय करायचं आहे. त्यानंतर इथे मी मस्कारासाठी NYBचाच मस्कारा घेतलेला आहे आणि छान असा आपल्याला मस्कारा देखील अप्लाय करायचा आहे आणि खालच्या पापण्यांना पण तो व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे. आता आपला फेस वाईट दिसतो, त्याला चिजल आणि डिफिनेशन देण्यासाठी इथे मी सगळ्यात आधी कॉन्टोरिंग करते. त्यासाठी इथे मी स्विस ब्युटीचा चिके बू फेस पॅलेट घेतलेला आहे. जर तुमचा फेस जाड असेल, फेसवर जास्त फॅट असेल, ठीक आहे, तर त्याला चिजल आणि शेप देण्यासाठी आपण कॉन्टोरिंग करणार आहोत. तिथे मी चिक्सची कॉन्टोरिंग केली, नोजची, जॉ लाईनची, आणि फोरहेडला थोडंसं लहान दाखवण्यासाठी फोरहेडची पण आपल्याला कॉन्टोरिंग करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर याच पॅलेटमधून मी ब्लश घेतलेला आहे. ब्लश लावल्याने तुमचा जो फेस असतो तो अजून अट्रॅक्टिव्ह दिसतो, नॅचरल दिसतो.
ठीक आहे. त्यानंतर आपण याच पॅलेटमधून हायलायटर आहे, हायलायटर लावायचं आहे. त्याने तुमचे फीचर्स इनहाउस होतात. जेव्हा तुम्ही फोटो काढता तेव्हा तुमचे जे फोटो असतात ते खूप उठून दिसतात. त्यामुळे हायलायटर भरभरून लावा, खूप छान दिसतं. पूर्ण मेकअपला आपण सेट करणार आहोत. इथे मी ब्ले हॅव्हनचा मेकअप फिक्सर यूज केलेला आहे आणि तुम्हाला लगेच फेसला हात नाही लावायचा आहे. अशा प्रकारे स्पॉन्जच्या हेल्पने तुम्हाला मेकअप सेट करून घ्यायचा आहे, जो सेटिंग स्प्रे लावलेला आहे तो. त्यानंतर इथे मी NYBची लिपस्टिक घेतलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला खूप छान छान शेड मिळतील आणि हा छान असा ब्राऊन कलरचा शेड आहे. छान असा आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, हा आहे आपला फायनल फिनिश लुक. इथे मी मस्त आपली महाराष्ट्रीयन नथ, चंद्रकोर बिंदी आणि हातात छान असा हिरवा चुडा घातलेला आहे. अशा प्रकारे गुढीपाडव्याचा तुम्ही मराठमोळा मेकअप लुक क्रिएट करू शकता. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, हा आहे आपला फायनल फिनिश लुक. तुम्ही बघितलं किती सिम्पली आणि स्टेप बाय स्टेप हा मेकअप लुक मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर येत्या गुढीपाडव्याला खूप सुंदर असा मराठमोळा मेकअप लुक क्रिएट करा आणि आपला जो गुढीपाडवा आहे, आपला जो मराठी वर्ष आहे, तो खूप सुंदर असा साजरा करा. ठीक आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. मला खूप आवडतं जेव्हा तुम्ही कमेंट करून सांगता. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचे अदर काही टॉपिक असतील ना तेही मला कमेंट करा. मी त्या टॉपिक्सवर आहे ना नक्की व्हिडिओ घेऊन येईल. फ्रेंड्स, आता आपण जे नवीन सबस्क्रायबर आहेत ना त्यांची नावं घेऊयात, त्यांना थँक्यू म्हणूयात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं जे नाव आहे ते आहे वेदिका मानणारे, थँक्यू सो मच. निशा त्रिभुवन, थँक्यू सो मच. संगीता, थँक्यू सो मच. जान्हवी, थँक्यू सो मच. सुनीता घोडके, थँक्यू सो मच. श्वेता शिर्के, थँक्यू सो मच. सुषमा, थँक्यू सो मच. वैदेही, थँक्यू सो मच. आरोही जाधवर, थँक्यू सो मच. अँड रुपाली पाटणकर, थँक्यू सो मच टू ऑल माय न्यू सबस्क्रायबर अँड आय लव्ह यू सो मच फ्रेंड्स. आणि तुम्हाला पण वाटत असेल की तुमचं नाव मी माझ्या व्हिडिओमध्ये घ्यावं, तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेईल. आणि प्लीज हा मेकअप लुक तुम्ही नक्की क्रिएट करा, कारण मी हा मेकअप केलेला आहे ना तर मला स्वतःला इतकं कॉन्फिडन्स आणि इतकं प्रसन्न वाटतं. तर मला वाटतं तुम्हाला पण नक्कीच छान वाटेल. तर हा मेकअप लुक क्रिएट करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला. फ्रेंड्स, आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात, पण त्याआधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या सहकुटुंबाकडून गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह अँड टेक केअर. बाय.